नमस्कार, मी मानसी जोशी. मनातलं कोलाजमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी पुन्हा एकदा श्रीराम साठे लिखित पेशवे या पुस्तकातून पेशव्यांच्या सासूरवाशिणी यावर वाचून दाखवणार आहे. त्यातल्या मी राधाबाईंवर आज वाचून दाखवणार आहे. मागचा व्हिडिओ मी रमाबाईंवर केला होता. ज्यांनी व्हिडिओ बघितला नाही आहे त्यांच्यासाठी मी लिंक शेअर करते. व्हिडिओमध्ये वरती तुम्हाला दिसेल. राधाबाई बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या द्वितीय पत्नी. भट घराण्यातील पेशवेपद समृद्ध करणारी अत्यंत धोरणी आणि कर्तृत्ववान सासूरवाशीण. राधाबाई या अंताजी तथा दादाजी मल्हार बर्वे तथा दादोपंत मल्हार कोठरेकर तथा डुबेरकर यांच्या कन्या होत. त्यांचा जन्म नेवरे श्री क्षेत्र गणपतीपुळ्याच्या आग्नेयस असलेलं गाव प्रांत रत्नागिरी किंवा डुबेरे प्रांत नाशिक येथे झाला असण्याची शक्यता आहे. त्यांच्या वडिलांचा उल्लेख सावकार दादाजी जोगदेव बर्वे असा होत असे. राधाबाईंना मल्हार अंताजी तथा मल्हार दादाजी आणि रामाजी अंताजी तथा रामाजी पंत तथा त्र्यंबक पंत असे 3 सख्खे बंधू होते. तसंच सई नावाची एक चुलत बहीण सुद्धा होती. राधाबाईंचा विवाह नेवरे प्रांत रत्नागिरी येथे सन 1688च्या सुमारास झाला. लग्नाच्या वेळी त्या 7-8 वर्षांच्या होत्या. विवाहाच्या वेळी पती बाळाजी विश्वनाथ भट मिठागरावर नोकरी करत होते. राधाबाईंच्या विवाहाचा खर्च अवघा 20 रुपये आला होता. विवाहानंतर राधाबाईंच्या तारुण्यातील बराच काळ श्रीवर्धन येथे गेला. तेथे त्या नरनारायण आणि फिरंगाईची देवी यांची नित्यनेमाने पूजा अर्चा करीत असत. राधाबाईंना 2 पुत्र आणि 3 कन्या अशी 5 अपत्य झाली होती. थोरले बाजीराव तथा विश्वनाथ तथा विश्वास तथा राऊ, द्वितीय पुत्र अनंत तथा चिमाजी अप्पा, कन्या भिवबाई आणि बाळाजी विश्वनाथ पेशवे पदावर असताना द्वितीय कन्या अनुबाई झाल्या होत्या. अनुबाईंच्या पाठीवर राधाबाईंना एक कन्या झाली होती, पण बारसं होण्यापूर्वीच त्या कन्येचं निधन झाल्यानं तिचं नावही उपलब्ध नाही. पती बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे वंश परंपरेने श्रीवर्धनची देशमुखी आली होती. देशमुखीचा कारभार सांभाळून ते चिपळूण येथे सिद्धीच्या जकाती कारभारावर कारकून होते. सिद्धीच्या जुलमी वागणुकीला कंटाळून तसंच ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर यांच्या आदेशाने पत्नीसह ते कोकण सोडून घाटावर पळून आले. घाटावर गेल्यानंतर बाळाजी विश्वनाथ कारकून, वसुली कारकून, पाटील, मुतालिक, सरसुभेदार या पदांवर छत्रपती शाहू महाराजांच्या स्वराज्याच्या कामगिरीवर होते. त्यावेळी सासवड, सातारा, पुणे, दौलताबाद येथे त्यांचं वास्तव्य होतं. राधाबाईंच्या पतीची यशाची कमान चढत जाऊन ते छत्रपतींचे सेनाकर्ते झाले. कर्तबगारीच्या जोरावर छत्रपती शाहू महाराजांची मर्जी संपादन करून ते पेशवे पदावर विराजमान झाले आणि राधाबाई मराठी राज्याच्या पेशवीणबाई झाल्या. राधाबाईंनी आपल्या सर्व अपत्यांना उत्तम शिक्षण देण्याचं धोरण राबवत हिशेब, लेखन, पत्रव्यवहार आणि जमा खर्च शिकवण्याची व्यवस्था केली होती. पुत्रांना शिक्षणासमवेत लष्करी आणि युद्धशास्त्राचे शिक्षण दिले. आपल्या सर्व सासूरवाशिणी प्रतिष्ठित घराण्यातल्या हव्यात. माहेरवाशिणींना चांगली स्थळं मिळावीत याचा पाठपुरावा त्या सतत करीत असत. पसंत केलेली वधू गोरीपान, रूपसंपन्न, उत्तम चालीरीतीची, आकर्षक व्यक्तिमत्वाची असावी असा त्यांचा आग्रह असे. व्यवहार चातुर्यामुळे त्यांनी आपल्या सर्व अपत्यांचे, नातवंडांचे, पतवंडांचे विवाह श्रीमंत सावकार घराण्यातील मुलामुलींशी केले आणि भट घराण्याचा सामाजिक दर्जा मराठी राज्यात उंचावला. राधाबाई मुळातच चुणचुणीत, चतुर, चांगल्या वळणाच्या, सुशिक्षित आणि संस्कारक्षम असल्यानं त्यांच्या मनाची मशागत फार छान होती. उद्यमशीलता, शिस्त, साधी राहणी, काटक आणि साहसी वृत्ती हे गुण पेशवे घराण्यात त्यांनी उदयाला आणले. प्रसंग पाहून कठोराहून कठोर नाहीतर मेणाहुनी मऊ या उक्तीचा अंगीकार केल्यानं त्यांचा वचक पेशवाईच्या उन्नतीला उपयुक्त ठरला. बाळाजी विश्वनाथ पेशवे राधाबाईंना सरकार या आदरार्थी नावानं संबोधित असत. छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री येसूबाई साहेबांची बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी मुघलांकडून सुटका केली या वार्तेने राधाबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. दिल्लीची मोहीम यशस्वी करून ते सासवड मुक्कामी आपल्या खाजगीतील सरकारांना भेटण्यासाठी परतले. मोहिमेतील अतिश्रमांमुळे पेशवे सासवड मुक्कामी आजारी पडले.
राधाबाईंनी पतीची सेवा शुश्रूषा पथ्यपाणी याकडे जातीनं लक्ष पुरवलं. राधाबाईंच्या श्रमाला परमेश्वरानं यश दिलं नाही. 2 एप्रिल 1720 रोजी राधाबाईंच्या सौभाग्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. थोरले पुत्र बाजीराव अवघे 20 वर्षांचे, द्वितीय पुत्र चिमाजी अप्पा सुमारे 14 वर्षांचे असल्याने त्यांना मातेचा आधार हवा, शिवाय पुत्र लहान असताना सती जाण्याचा अधिकार स्त्रीस नसतो या धर्मशास्त्रानुसार राधाबाईंनी पतीसमवेत सहगमन केले नाही. विधिवत वपन संस्कार झाल्यावर पांढरं वस्त्र परिधान करून त्या सोवळ्या झाल्या. पतीच्या क्रियाकर्मानंतर सुतक फिटल्यावर अंबाजीपंत पुरंदरे यांच्यातर्फे आपल्या पुत्राकडून राधाबाईंनी दिवंगत पेशव्यांची समाधी सासवड येथे बांधून घेतली. ती समाधी अजूनही सासवड इथे आपल्याला उत्तम स्थितीत बघायला मिळते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या मृत्यूनंतर पेशवे कुटुंबाची जबाबदारी राधाबाईंवर पडली. दोन्ही पुत्र कर्तृत्ववान असल्यानं त्यांना पुत्रांची काळजी नव्हती. काळजी होती ती थोरल्या पुत्राला पेशवेपद मिळणार की नाही याची. सातारा दरबारातील सरदार, मानकरी, मुत्सद्दी यांच्या विरोधाला न जुमानता आत्मविश्वासाने छत्रपती शाहू महाराजांनी थोरल्या बाजीरावांना पेशवेपदाची वस्त्र देऊन पंतप्रधान पदावर असामान्य धडाडी असलेल्या तरुणाची नियुक्ती केली. चिमाजी अप्पांना नायल पेशवेपद दिलं. पुत्रांच्या या नियुक्तीमुळे राधाबाईंच्या पंखात बळ आलं. पेशव्यांच्या घरातील सर्व कारभार राधाबाईंच्या सल्ल्यानं होऊ लागल्याने पुत्रांमधील साहसी वृत्ती त्यांनी जोपासली. अपत्यांचं संगोपन, शिक्षण, धार्मिक कृत्य, सणवार, व्रतबंध, विवाह, कुलाचार, ब्राह्मण भोजनं, दानं आदी कौटुंबिक बाबी राधाबाई जातीने पाहत असत. निजामावरील मोहिमेत राधाबाईंनी आपल्या पराक्रमी पुत्राला निजामाशी भेट घेण्याचा धाडसी सल्ला दिला होता. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पुणे येथे कायमस्वरूपी वास्तव्यासाठी सन 1732 मध्ये शनिवार वाडा बांधला. धडफळ्यांचा पुणे येथील वाडा सोडून राधाबाई शनिवार वाड्यात वास्तव्यास आल्या आणि तेव्हापासून शनिवार वाड्याची छाया झाल्या. दुष्काळाच्या वेळी पुण्यातील पाण्याच्या दुर्भिक्षतेकडे लक्ष घालून पुण्यातील रयत पाण्यावाचून राहू नये म्हणून राधाबाईंनी मुठा नदीकाठच्या सरदारांच्या विहिरी रयतेसाठी खुल्या केल्या. राधाबाई महाराष्ट्रातील सर्व लहान थोरांना मातोश्री समान होत्या. त्यांच्या कर्तृत्वामुळे शनिवार वाड्याचे दुसरे नाव मातृछाया असं झालं होतं. वीरपुत्रांना शोभतील अशाच त्या पिळाच्या माता होत्या. आपला शब्द खाली पडलेला त्यांना रुचत नसे. शनिवार वाड्यात त्यांचा शब्द अखेरचा मानला जाई. त्यांच्या कामात ढवळाढवळ करण्याची हिंमत पेशव्यांनाही नसे. विरोध केलेला आणि विरुद्ध बोललेले त्यांना खपतच नसे. त्यांच्या आज्ञेबाहेर वागण्याची कुणालाही छाती होत नसे. स्वारीवर असलेले पेशवे पुण्याला परत येईपर्यंत त्या पुण्यातील कारभार अत्यंत दक्षतेने चालवित असत. राधाबाई रामनामाचा अखंड जप करीत नित्य महाभारतही वाचत असत. मोहीम फत्ते करून थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पा पुण्यात परतले की पुत्रांना त्या प्रायश्चित्त घ्यायला लावत. प्रायश्चित्त घेतल्याविना त्यांना शनिवार वाड्यात प्रवेश नसे. मातोश्रींचे हे कर्मकांड थोरले बाजीराव पेशव्यांना मान्य नसे. तेव्हा राऊ, आपण कोकणस्थ ब्राह्मण आहोत, क्षत्रिय नाही. ब्राह्मण असूनही क्षात्र धर्म स्वीकारलेल्या तुमच्या हातून मोहिमेवर अनेक घटना ब्राह्मण धर्माला अनुसरून होत नाहीत. मनुष्यवधाचे पातकही तुमच्या हातून घडते. त्या पापातून मुक्त होण्यासाठी प्रायश्चित्त घेतल्याने ब्राह्मण धर्माचे रक्षण होते. मातोश्रींच्या या सडेतोड उत्तराने पेशव्यांनाही काही बोलता येत नसे. मुकाट्याने प्रायश्चित्त घेऊनच ते वाड्यात प्रवेश करीत असत. राधाबाईंच्या या कडक वागण्यामुळे पेशवे घरातील पुत्रपौत्रांना, सुनालेकींना कौटुंबिक अधिकाराचा वाव राहत नसे. या एकाधिकारशाहीने दैनंदिन व कौटुंबिक जीवनात राधाबाईंच्या हुकुमशाहीचा जाच सर्वांना होऊ लागला होता. लहान मुलांनीही हट्ट केलेला त्यांना शिस्तीपायी खपत नसे. घरातील सत्ता त्यांनी लेकी सुनांच्या हाती जराही जाऊ दिली नाही. शनिवार वाड्यात त्यांचं राज्य चाले, पण त्यांच्या कडक शिस्तीचे परिणाम पेशवे कुटुंबाला बाधले नाहीत. राधाबाईंनी पेशवे घराण्यातील प्रमुख पुरुषांचा आचार, विचार, चारित्र्य, विद्याभिरुची, राज्यकर्तृत्व, रयतेचे पालन या बाबतीत दर्जा श्रेष्ठ केल्यानं त्या पेशव्यांच्या श्रद्धास्थान झाल्या होत्या.
मातोश्रींच्याच आशीर्वादामुळे आपले सर्व मनोरथ सिद्धीस जातात अशी पेशवे घराण्यातील खासे पुरुषांची भावना झाली होती. दूरदृष्टीची झेप असलेल्या राधाबाईंना परिस्थितीची उत्तम जाणीव आणि नातीगोती सांभाळण्यातील दक्षता उमगली होती. चहूकडची राजकारणं राधाबाईंना चांगलीच कळत. कठीण प्रसंगी त्यांचा सल्ला पेशव्यांना उपयोगी पडत असे. काटक, साहसी, बेडर वृत्तीची शिकवण आपल्या पुत्रांना दिल्यानं थोरल्या बाजीराव पेशव्यांनी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलं. त्यामुळे मातोश्री जिजाबाई साहेबांच्या खालोखाल राधाबाईंची योग्यता समजली जाऊ लागली होती. निष्कलंक आत्मचारित्र्याचा एवढा आटापिटा करूनही थोरल्या बाजीराव यांच्या आयुष्यात रूपवती, गुणवती, कुलवती अशी बुंदेलखंडाची राजकन्या मस्तानी पेशव्यांची आवडती स्त्री म्हणून पेशवे घराण्यात आलीच. बाजीराव मस्तानी प्रेम संबंधाने राधाबाईंना अतीव दुःख झालं. हिंदू पिता आणि यवनी मातेच्या पोटी जन्मलेल्या मस्तानीला राधाबाईंनी कधीही आपली सून मानली नाही. राधाबाईंच्या एकाधिकारशाहीमुळे मस्तानी बाजीराव यांच्या प्रेमाचे पेशवे कुटुंबावर विपरीत परिणाम होऊ लागले. शनिवार वाड्यातील मस्तानी महाल त्यांना अपवित्र वाटू लागला. पेशवे पद आणि पेशवाई मस्तानीच्या पुत्राच्या वाट्याला गेली तर भट घराण्याचं काय या भीतीपोटी त्यांनी मस्तानीला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली. या यवनीमुळे पेशव्यांच्या सोवळ्या ब्राह्मणी घरात कलहाचं बीज रुजलंय असं त्यांना शमशेर बहादूरच्या जन्मानंतर वारंवार वाटू लागलं. धाकटा पुत्र चिमाजी अप्पा आणि नातू नानासाहेब यांना हाताशी घेऊन मस्तानी विरुद्ध राधाबाईंनी प्रचंड राजकारण उभी केली. त्यामुळे मस्तानीची गत इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. पराक्रमी पुत्राच्या विरोधात जाऊन त्याच्या प्रिय मस्तानीला त्रास देण्याची हिंमत केवळ राधाबाईच करू शकल्या. अन्य कुणाचीही हिंमत होणं अशक्यप्राय गोष्ट होती. राधाबाई पुराणिकांकडून आदिपर्व आणि पोथ्या पुराणं वाचून घेत असतानाच त्यांच्या मनात काशी यात्रेची कल्पना रुजली. राधाबाईंची काशी यात्रा म्हणजे नुसती कौटुंबिक व धार्मिक बाब नव्हती. थोरल्या बाजीराव पेशवे यांचे सामर्थ्य, लौकिक, दरारा याची खातर जमा करण्यासाठी आरंभिलेला तो राजसूय यज्ञ होता. काशी, गया, प्रयाग ही तीर्थक्षेत्र महम्मद बंगश या मुसलमान सरदाराच्या अंमलाखाली असल्यानं आपला कोण, परका कोण, तोंड देखला कोण, त्याची ताकद आणि मनोरथ काय याची चाचपणी पेशव्यांना करायची असल्यानं त्यांनी मातोश्री राधाबाईंच्या काशी यात्रेला अनुमती दिली. काशी यात्रा म्हणजे राधाबाईंच्या वैयक्तिक जीवनातील एक महत्वाकांक्षा, पण त्यांच्या काशी यात्रेला राजकीय आशय आणि पेशव्यांच्या कर्तृत्वाचं वलय लाभलं होतं. राधाबाई काशीत दाखल झाल्या. 2 महिने काशी येथील मुक्कामात त्यांनी तीर्थयात्रेचे पुण्य मिळवलं. मुघल बादशहाने थोरले बाजीराव पेशव्यांच्या विनंतीवरून 16,000 स्वार यात्रेच्या बंदोबस्तासाठी देऊन राधाबाईंची त्रिस्थळी यात्रा सुखरूप करून दिली. या यात्रेत राधाबाईंनी अपार दानधर्म केला. जागोजागी पुत्राच्या संबंधी ऐकलेल्या कीर्ती सुमनांनी त्या भारावून गेल्या. थोरल्या बाजीराव पेशव्यांचा हा वेगळ्या पद्धतीचा राजसूय यज्ञ राधाबाईंनी काशी यात्रेच्या निमित्ताने यशस्वीपणे पूर्ण केला होता. शनिवारवाड्यात काशी यात्रेचं मावंद मोठ्या थाटात साजरं झालं. काशी यात्रेनंतर मातोश्री राधाबाईंची पुढील वर्ष शनिवारवाड्यातील व्यवस्था, सुना, नातसुना, नातवंड, पतवंड, लेकीबाळींचे संगोपन करण्यात गेली. बारीक सारीक तपशील जतन करण्याची तत्परता राधाबाई सतत दाखवत असत. पेशवेपदाच्या प्रगतीची कमान उंचावत असतानाच नर्मदा तीरी रावेरखेडी या छावणीत थोरले बाजीराव पेशवे मरण पावले. महापराक्रमी पुत्राच्या अचानक मृत्यूच्या वार्तेने राधाबाई पूर्णतया खचल्या. सून काशीबाईंना विधवा पाहण्याचं दुर्दैव त्यांच्या वाटेला आलं. लगेचच पुढे 2 महिन्यांनी मस्तानी, 8 महिन्यांनी चिमाजी अप्पा, त्यांच्याबरोबर अन्नपूर्णाबाईंचं सहगमन, आपल्या सख्ख्या भावाचा मृत्यू, या मृत्यूंच्या मालिकेने राधाबाई हादरून गेल्या. धीराच्या व पिळाच्या राधाबाईंनी आपला नातू नानासाहेब पेशव्यांकडून राऊचं स्मारक रावेरखेडी येथे राणोजी शिंदे व होळकर यांच्या मार्फत बांधून घेतलं. नर्मदेच्या पात्रात जेथे थोरले बाजीराव पेशव्यांचं दहन केलं त्याची स्मृती म्हणून त्या जागेवर दहनकट्टा बांधून घेण्यात आला.
पुण्यात मुठा नदीकाठी चिमाजी अप्पा आणि सती अन्नपूर्णाबाईंचं स्मारक तुळशी वृंदावनासह बांधलं. पाबळ येथे मस्तानीचं स्मारक उभं केलं. हे सारं करताना राधाबाईंच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. असामान्य जिद्दीच्या राधाबाईंनी आपला नातू पेशवे झाल्याचं पाहिल्यावर नवीनच उभारी घेतली. आता आयुष्यातील तिसऱ्या पेशव्यांना त्यांना सांभाळायचं होतं. शनिवारवाडा नाथसुनेच्या हवाली करायचा होता. पुण्यावर दमाजी गायकवाडांनी हल्ला केला म्हणून दिनांक 7 मार्च 1751 रोजी राधाबाई आपली सून काशीबाई आणि पेशवे घराण्यातील खाशा स्त्रियांसह सिंहगडावर सुरक्षेच्या कारणांनी गेल्या होत्या. यापुढे भविष्यात असा दारुण प्रसंग कधी ओढवला तर सर्व खाशा स्त्रियांनी सिंहगड आणि पुरंदर सारख्या अभेद्य किल्ल्यांचा आश्रय घेऊन मानहानीचा प्रसंग टाळावा असा उपदेश राधाबाईंनी केला. त्यांची ही दूरदृष्टी पुढे पेशवे घराण्यातील स्त्रियांना फारच उपयुक्त ठरली. कुटुंबातील कोणी राधाबाईंना भेटायला आलं की आयुष्यमान व्हा, कीर्तिमान व्हा, पेशवे कुळाचा सदैव अभिमान बाळगा, मराठी राज्य वृद्धिंगत करा या उपदेशपर वाक्यांनी राधाबाई साऱ्यांशी बोलत. त्यामुळे मातोश्रींच्या वृद्धत्वाची जाणीव शनिवार वाड्यातील साऱ्यांना होऊ लागली. वरचेवर त्यांची प्रकृती बिघडू लागल्याने नानासाहेब पेशव्यांनी आपल्या आजीची चांदीच्या रुपयांनी तुला केली. तुलादान समारंभानिमित्त अपार दानधर्म केला. तुलेतील चांदीचे रुपये निरनिराळ्या देवस्थांना पाठवण्यात आल्याने राधाबाई कृतार्थ झाल्या. तुलादान समारंभानंतर जवळजवळ 2 वर्षांनी सन 1753च्या आरंभी राधाबाईंची प्रकृती पूर्णतया बिघडली. पिकलं पान केव्हाही गळून पडेल असा निर्वाणीचा स्वर शनिवार वाड्याच्या वास्तूत घुमू लागला. वृद्धापकाळाने शनिवार वाड्यात राधाबाईंचं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ नानासाहेब पेशवे, काशीबाई, अनुबाई, गोपिकाबाई ही खाशा मंडळी होती. निधनसमयी त्यांचं वय 67-68 वर्षांचं होतं. राधाबाई पतीच्या मृत्यूनंतर 32 वर्ष जगल्या. सन 1740 या एकाच वर्षात स्वतःचे 2 कर्तृत्ववान पुत्र मस्तानी, सती अन्नपूर्णाबाई या चौघांच्या मृत्यूचे आघात त्यांना सोसावे लागले होते. पती निधनानंतर 20 वर्षांनी राधाबाई एवढ्या मोठ्या दुःखाला सामोऱ्या गेल्या होत्या. त्या दुःखातही स्वामीनिष्ठा हा सर्वोच्च गुण आहे ही शिकवण पेशव्यांच्या वंशजांना देण्यास त्या विसरल्या नाहीत. पुत्र थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांच्या मृत्यूनंतर त्या 13 वर्ष जगल्या. पती, पुत्र, सुना, जावई, कन्या, नातवंड, पतवंड यांचे मृत्यू त्यांनी धीराने पचविले होते. वीरपत्नी, वीरमाता या बिरुदावल्या लेऊन राधाबाई पेशवाईच्या इतिहासात अमर झाल्या. पेशवे घराण्यात राधाबाईंचा मामी असाही उल्लेख होत असे, पण मराठी राज्यातील सर्व लहान तोरांसाठी त्या मातोश्री होत्या. अखंड सावधानतेमुळे पेशवे घराण्याची उज्ज्वल परंपरा यशाच्या अत्युच्च शिखरावर त्यांनी पोचवली होती. मातोश्री राधाबाई या सर्वात भाग्यवान स्त्री म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत. पतीला पेशवेपद मिळालं हा राधाबाईंच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा, सुखासमाधानाचा आणि भाग्याचा क्षण होता. राधाबाईंच्या हातचे बरेचसे लेख, पत्रव्यवहार, चिठ्ठ्या, चपाट्या नाशिकचे क्षेत्रोपाध्ये यांच्या कागदपत्रात उपलब्ध आहेत. राधाबाईंनी लिहिलेली 60 पत्र पेशवे दप्तरात उपलब्ध आहेत. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याची हातोटी लाभलेल्या त्या पेशव्यांच्या एकमेव सासूरवाशीण होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्येयवाद पेशवे घराण्यात रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं असतं तर इतिहासच बदलला गेला असता. अशा अत्यंत धोरणी आणि कर्तृत्ववान सासूरवाशिणीला माझं त्रिवार वंदन. पेशवे या पुस्तकात राधाबाईंवर सविस्तर लिहिलेलं आहे, पण इथे सगळं वाचून दाखवणं अशक्य आहे. त्यामुळे मी ते लिहून काढलं होतं आणि आपल्याला ते मी वाचून दाखवलं. पेशवे पुस्तक आवर्जून आपल्या संग्रही ठेवण्यासारखं आहे, कारण इतिहासाबद्दल ज्यांना गोडी आहे किंवा पेशवे यांच्याविषयी ज्यांना अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे त्यांनी हे पेशवे हे पुस्तक श्रीराम साठे लिखित
जरूर खरेदी करावं किंवा सर्व वाचनालयामध्ये पण ते उपलब्ध आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर पण ते उपलब्ध आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या पुस्तकातले सगळे डिटेल्स देणारच आहेत. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो, मनातलं कोलाजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.